एक छोटासा प्रश्न आहे. जर दोन माणसं तुमच्यासमोर उभी राहिली, एक साधा, शांत, काहीही न दाखवणारा आणि दुसरा सूटबूट, मोठं ऑफिस, हाय प्रोफाईल लोकांमध्ये उठबस, तुम्ही कोणावर जास्त विश्वास ठेवाल? आणि हाच विश्वास जगाने ठेवला होता बॅरन मॅडॉफवर. लोक त्याच्याकडे पैसे गुंतवत नव्हते कारण त्यांना त्यांचा प्लॅन समजत होता, तर कारण त्यांना त्याचा स्टेटस दिसत होता. त्याच्याकडे पैसा आहे म्हणजे तो बरोबरच असेल, त्याच्यासोबत मोठे लोक आहेत म्हणजे तो ट्रस्टवर्दीच असेल. पण एक दिवस एक बातमी आली. हे सगळं काही खोटं होतं. ना तो पैसा खरा होता, ना ती प्रतिष्ठा. आणि तेव्हा एक सत्य समोर आलं. आपण अनेकदा सत्यावर विश्वास ठेवत नाही, आपण दिसणाऱ्या यशावर विश्वास ठेवतो. आणि जर आपण हे ओळखलंच नाही तर कदाचित आपणही आयुष्यात चुकीच्या गोष्टींना महत्त्व देत राहू. कारण कधी कधी सगळ्यात मोठा धोका तो नसतो जो दिसत नाही, सगळ्यात मोठा धोका तो असतो जो खूपच परफेक्ट दिसतो. आपण लहानपणापासून एका अदृश्य स्पर्धेत टाकले जातो. कोणी आपल्याला उघडपणे सांगत नाही, पण एक संदेश मात्र सतत मिळत राहतो. जास्त कमवा, जास्त दाखवा, जास्त मोठं जगा. मोठं घर म्हणजे यश, मोठं घर म्हणजे प्रगती, महागडा ब्रँड म्हणजे दर्जा. हळूहळू आपण हे सगळं सत्य मानायला लागतो. पण इथे एक प्रश्न आहे, आपल्याला या गोष्टी हव्या आहेत कारण त्या आपल्याला आवडतात की कारण त्या इतरांना प्रभावित करतात? आपण अनेकदा वस्तू विकत नाही घेत, आपण भावना विकत घेतो. मान्यता, प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील याचं समाधान. आपण एखादं महागडं घड्याळ घेतो कारण ते वेळ दाखवतं म्हणून नाही, कारण ते एक संदेश देतं, मी यशस्वी आहे. पण खरी गोष्ट काय माहितीये? ज्यांना आपण प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो तेही त्या चक्रात अडकलेले. ते आपल्याकडे बघतात आणि आपल्याला वाटतं ते मला जज करत आहे, पण प्रत्यक्षात ते स्वतःबद्दलच विचार करत असतात. आपण एकमेकांसाठी आरसा बनतो आणि त्या आरशात आपल्याला स्वतःची किंमत बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून वाटू लागते. हीच ती सुरुवात आहे जिथे खर्च हा गरज नसतो, तर तो ओळखीचा भाग बनतो. आणि जिथे ओळख पैशांवर उभी राहते तिथे मनाची शांती हळूहळू कोसळायला लागते. एक कल्पना करा, आपण एखाद्या मित्राच्या घरी गेलात. नवीन इंटेरियर, मोठा टीव्ही, मॉड्युलर किचन, सगळं चमकदार. आपण घरी परत येतो आणि अचानक आपल्याला स्वतःच्या घरात काहीतरी कमी वाटायला लागतं. कालपर्यंत जे पुरेसं वाटत होतं आज ते अपुरं का वाटायला लागलं? कारण तुलना सुरू झाली. आपण अनेकदा आपल्या आनंदाचं मोजमाप थेट करत नाही, आपण ते इतरांशी तुलना करून करतो. आपल्याला 20 लाखांची कार पुरेशी वाटते जोपर्यंत शेजाऱ्याने 25 लाखाची घेतलेली नसते. आपल्याला 2 BHKचं घर आनंद देतं जोपर्यंत मित्राने 3 BHK घेतलेला नसतो. समस्या कार किंवा घरात नाहीये, समस्या तुलना करण्याच्या सवयीत आहे. ही तुलना कधीच संपत नाही, कारण प्रत्येक वेळी आपल्यापेक्षा थोडंसं पुढे असलेला कोणीतरी असणारच. आणि आपण जर आनंदाचं सूत्र मी इतरांपेक्षा जास्त असं ठेवलं तर हा आनंद कायम आपल्या हाताच्या एक पाऊल पुढेच राहणार. आपण खर्च वाढवत राहतो पण समाधान स्थिर राहत नाही. म्हणूनच स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारूया, जर जगात तुलना अस्तित्वातच नसती तर आपण तरीही हीच वस्तू घेतली असती का? हा प्रश्न कठीण आहे, पण त्याचं उत्तरच आपल्याला खऱ्या मूल्यांपर्यंत नेईल. आता इथे एक फारच सूक्ष्म पण धक्कादायक सत्य आहे. आपल्याला वाटतं लोक आपल्याकडे बघतायत, लोक आपल्याबद्दल विचार करतायत, लोक आपली गाडी, आपले कपडे, आपला फोन लक्षात ठेवतायत. पण खरं काय माहितीये का? लोक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतके व्यस्त असतात की आपल्याबद्दल विचार करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. आपण नवीन फोन घेतो, 2-3 लोक म्हणतात वाह भारी आहे, आणि मग त्यांचा पुढचा दिवस सुरू होतो. पण आपण त्या फोनसाठी EMI भरतो, त्या फोनसाठी ओव्हरटाईम करतो, त्या फोनसाठी काहीतरी दुसरं महत्त्वाचं पुढे ढकलतो. क्षणिक कौतुक आणि दीर्घकालीन बांधिलकी. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपण ज्या लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो ते आपल्याला तितकंसं लक्षातही ठेवत नाही. आपल्याला वाटतं आपली कार म्हणजे आपली ओळख, पण इतरांसाठी ती फक्त एक कार असते. आपल्याला वाटतं आपलं घर म्हणजे एक दर्जा, पण इतरांसाठी तो फक्त एक पत्ता असतो. आपण बाहेरच्या वस्तूंनी स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करतो, पण खरी किंमत आतून येते. स्वातंत्र्य, मनशांती, कर्जमुक्त आयुष्य. ज्या दिवशी आपण हे समजतो त्या दिवशी खर्चाचं गणित बदलायला लागतं. कारण मग आपण विचार करतो
मला लोकांना प्रभावित करायचं आहे की मला स्वतःला मुक्त करायचं आहे. आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया. आपण म्हणतो माझे पैसे माझा निर्णय, पण खरंच निर्णय आपला असतो का? जाहिराती, सोशल मीडिया, मित्रमंडळी, ऑफिसचं वातावरण हे सगळं आपल्या डोक्यात एक नवीन इच्छा तयार करत असतं. कालपर्यंत आपल्याला साधा फोन पुरेसा वाटत होता, पण आज अचानक अपग्रेड करण्याची गरज का वाटते? कारण बाजार आपल्याला सतत सांगत असतो तुम्ही पुरेसे नाही, अजून काहीतरी हवं. म्हणूनच एक महत्वाची कल्पना आहे, खर्च हा अनेकदा आपल्या असुरक्षिततेवर आधारित असतो. आपण महागडे कपडे घेतो कारण आपल्याला स्वतःबद्दल थोडी शंका असते. आपण मोठं घर घेतो कारण आपल्याला इतरांपुढे कमी वाटायचं नसतं. म्हणजेच खर्च हा गरजेपेक्षा भावनेतून जन्म घेतो, आणि भावना जर असुरक्षिततेतून आली तर त्या भावनेला शेवट नसतो. आज एक ब्रँड, उद्या दुसरा, आज एक अपग्रेड, उद्या आणखी मोठा अपग्रेड. ही साखळी कधीच संपत नाही. पण ज्या दिवशी आपण स्वतःला स्वीकारतो मी जसा आहे तसा पुरेसा आहे, त्या दिवशी खर्चाचं मापदंड कमी होतं. आपण वस्तू विकत नाही घेत, आपण शांतता विकत घेतो. आणि शांततेची किंमत बाजारात नाही, ती आपल्या निर्णयांमध्ये असते. खरी श्रीमंती म्हणजे काय? महागड्या वस्तू की निवडीचं स्वातंत्र्य? आपण अनेकदा समजतो ज्याच्याकडे जास्त वस्तू आहेत तो जास्त श्रीमंत आहे, पण खरी संपत्ती ती असते जी दिसत नाही. बँकेत साठवलेला पैसा, कर्जमुक्त मन, कोणावरही प्रभाव पाडण्याची गरज नसलेली मानसिकता. आपण जर सगळी कमाई दाखवण्यासाठीच खर्च केली तर बाहेरून आपण श्रीमंत दिसू शकतो, पण आतून ताण, EMI, सतत तुलना आणि मग एक विचित्र सापळा तयार होतो. आपण जास्त कमावतो कारण जास्त खर्च करायचा असतो, आणि जास्त खर्च करतो कारण जास्त दाखवायचं असतं. ही साखळी आपल्याला व्यस्त ठेवते पण मुक्त करत नाही. खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळतं जेव्हा आपण खर्च कमी करून पर्याय वाढवतो. ज्या दिवशी आपण म्हणू शकतो मला हे घ्यायची गरज नाही, त्या दिवशी आपण खरंच श्रीमंत होतो. कारण श्रीमंती म्हणजे सगळं परवडणं नाही, तर श्रीमंती म्हणजे नको म्हणण्याची ताकद असणं. आता शेवटी एक साधा प्रश्न, पण आयुष्य बदलू शकणारा. आपण पैसे खर्च करताना प्रत्यक्षात काय देत असतो? फक्त रुपये नाही, आपण देत असतो आपला वेळ, आपली ऊर्जा, आपल्या आयुष्याचे तास. एक महाग वस्तूसाठी आपण किती तासांचं काम केलं, किती वेळ कुटुंबापासून दूर राहिलोत, किती तणाव सहन केला. पैसे म्हणजे फक्त नोटा नाहीत, ते आपल्या आयुष्याचा तुकडा असतात. म्हणूनच जर खर्च हा फक्त इतरांना प्रभावित करण्यासाठी असेल तर आपण आपल्या आयुष्याचा तुकडा इतरांच्या क्षणिक मतांसाठी देत आहोत. आणि जर खर्च आपल्या खऱ्या मूल्यांसाठी असेल तर आपण आपल्या आयुष्याला अर्थ देत आहोत. म्हणून आजपासून एक छोटा नियम बनवूया. मोठी खरेदी करण्याआधी स्वतःला विचारा, या वस्तूसाठी मी माझ्या आयुष्याचे किती तास देतोय? हा प्रश्न मनाला अस्वस्थ करेल, पण तोच प्रश्न आपल्याला जाग करेल. कारण शेवटी आपण पैसे गमावले तर ते परत मिळू शकतो, पण वेळ परत येत नाही. आणि ज्या दिवशी आपण वेळेची किंमत पैशांपेक्षा मोठी समजू, त्याच दिवशी आपल्या खर्चाचं गणित कायमचं बदलून जाईल. कारण शेवटी दिखावा हा बाहेरचा प्रकाश आहे, पण शहाणपण ही आतली ज्योत आहे. आणि ज्याच्या आयुष्यात आतली ज्योत पेटलेली असते त्याला बाहेरच्या प्रकाशाची गरज नसते. जर आजचा हा विचार तुमच्या मनाला थोडासा जरी भिडला असेल, जर आपणही कधी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी खर्च केला असेल, जर आपणही कधी एखादी वस्तू घेतल्यानंतर रिकामं वाटलं असेल, तर विश्वास ठेवा, आपण एकटे नाही आहात. आपण सगळेच या शर्यतीत अडकलो आहोत. आणि म्हणूनच ही संपूर्ण सिरीज आहे पैसे खर्च करण्याची कला. कारण आपल्याला पैसे कमवायला शिकवलं जातं, पण पैसे कसे खर्च करायचे, कशावर खर्च करायचे आणि कशासाठी खर्च करायचे हे कोणीच शिकवत नाही. हा या सिरीजमधला दुसरा भाग आहे, आणि अजून खूप काही आपण सोबत शिकणार आहोत. पुढच्या प्रत्येक भागात आपण आपल्या पैशांमागचं सायकोलॉजी समजून घेणार आहोत. आपण का खर्च करतो, कुठे चुकतो, आणि आपल्या पैशांमुळे आपल्या आयुष्यात खरंच चांगलं कसं बनता येईल
ही गोष्ट शोधणार आहोत. आणि म्हणूनच जर आपण या प्रवासात माझ्यासोबत राहणार असाल, जर आपण फक्त श्रीमंत नाही तर शहाणे व्हायचं ठरवलं असेल, तर आत्ताच आपल्या या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. कारण कदाचित पुढचा व्हिडिओ आपल्या पैशांबद्दल नाही तर आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी बदलवून टाकेल. त्यामुळेच आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. तुमचे खूप खूप धन्यवाद.